आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलवल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वन परिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या आणि आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्य प्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. विदर्भासह नागपुरात उन्हाचा तडाखा लक्षात घेता पुढच्या उन्हाळी परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी पत्रपरिषदेत दिली. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षा केंद्रांची संख्या देखील दुप्पट करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरातील लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर 28 ते 30 मे दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त अंदमान एक तीर्थक्षेत्र या त्रिदिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमात व्याख्यानमाला, लाईट अँड साऊंड शो आणि अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची 70 बाय 80 फूट आकाराची भव्य प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी निःशुल्क असून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नोंदवलेल्या तापमानानुसार 47.1 अंश सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वाधिक उष्ण जागा ठरली असून नागपूर जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.